इथे उपस्थित झालेले आहे त्यांचं सुद्धा आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। बघा हा क्षण किती सुंदर आहे। दीप प्रज्वलन। अंधारलेल्या वाटांना देऊया प्रकाशाची साथ, अंधारलेल्या वाटांना देऊया प्रकाशाची साथ, ज्ञान एकता सेवेतून घडवूया नवी वाट। दीप प्रज्वलनाने करूया शुभारंभ आज, समाजासाठी उजळो प्रत्येकाचा प्रयत्न खास, प्रत्येकाचा प्रयत्न खास। संत महात्मा बसवांनांचा, संत शिरोमणी शरणवीर कक्कय्या महाराजांचा, अतिशय विलोभनीय दृश्य आपण पाहतोय। या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळामध्ये लाईटवर एवढे इन्स्ट्रुमेंट्स असताना, उपकरण असताना, दिव्यावर मात्र तेलाच्या। परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत कक्कय्या जयंती साजरी करण्यात येत आहे। हा समाज अत्यंत अल्प असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जयंती सर्व समाज इच्छुक असल्यामुळे करण्यात येत आहे। हे करण्यामागचा जो उद्देश आहे तर समाज एकत्र यावा, शिकावा, संघटित व्हावा, या जयंतीमागचा समाजाचा, सर्व कार्यकर्त्यांचा आणि समाजातील जे काही पुढारलेले माणसं आहेत त्यांचा सर्वांचा हा विचार आहे। आणि समाज कसा पुढे जाईल याच्यासाठी दरवर्षी आम्ही ही जयंती घेणार आहोत। संत कक्कय्या महाराज की जय। काय सांगणार या संदर्भात? जयंती उत्सव साजरा करणं जी पद्धत आहे चुकीचीच आहे। कोणती? जे डीजे लावणं किंवा ते जे महापुरुषांनी तुम्हाला काय सांगितलेलं, काय तुम्हाला संदेश काय दिलेला आहे? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा किंवा सर्वांनी मिळून आनंदाने साजरी करा। पण या ठिकाणी जी जयंती साजरी होती आजच्या याच्यामध्ये, जे मागील या 10-20 वर्षामध्ये साजरी होत आहे, ते कशा प्रकारची डीजे लावतात, डीजे लावून डान्स करणं, नाचणं, दारू पिणं, हे महापुरुषांना तुमचा अपमान करणं, महापुरुषांचा अपमान आहे हा। त्यांनी जे सांगितलेलं आहे, काय करा सांगितलेलं आहे तुम्ही, की एकत्र येऊन आनंदाने साजरी करा, त्यांचे विचार अंगी करा। आज जी जयंती साजरी, वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती साजऱ्या होतात, त्या विचारांना काहीच मागत नाहीत। हे मला तर पटत नाही काय नाही, हे गोष्टी सरळ साजरी करावी, त्या विचार जे त्यांनी दिलेले त्याचा काही ना अंगीकार झाला पाहिजे, त्याचा काहीतरी सफल झातो। तुम्ही जयंती साजरी करताना दारू पिता, ते कोणतं आला नाही, हे चुकीचं आहे। आज आपण प्रत्येक महामानवाच्या प्रतिमा लावल्या, पूजन केलं, याबद्दल काय सांग? हे जे महामानव आहेत त्यांनी आपल्याला त्यांनी संघर्ष केलेला आहे। आपल्याला आज जिथं उभं राहण्यासाठी, तर आपण जर सरळ बोलायचं झालं तर हा ढोर समाजाची जयंती आपण साजरी करतो, कक्कय्या महाराज जयंती साजरी करतो, मागासवर्गीय आहे। मागासवर्गाने तर पहिल्यांदा तर सरळ ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या अगोदर मडके गळ्यात होते किंवा जी पद्धती होती ती खूप अमानुष होती। याच माझे महापुरुष जे आहेत त्यांनीच कशा प्रकारे पुढे जगायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्यांचे या समाजातून बाहेर काढलं। डॉक्टर बाबासाहेबांनी असो, फुले साहेब, डॉक्टर महात्मा फुलेंनी शिक्षणाचा असो, त्या शिवाजी महाराजांनी तर दुसरं तुमच्या एकतेसाठीच लढलेले आहेत। असे वेगवेगळ्या प्रकारचे काम, पण ही लढाई जी आहे, जयंती जी आहे, जयंती ही मला वाटतं की सरळ शांततेने अशाच प्रकारे साजरी करावी। की डीजे लावणं किंवा हे करणं हे तर एकदम चुकीचं आहे।